फटाक्यांची अवैध सुरू असलेली बाजारपेठ हटवा, अन्यथा अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे। याआधी देखील जालना शहरात असाच अनुचित प्रकार घडलेला असून सध्या जालना जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने भोंगळ कारभार सुरू आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा देखील जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे। अतिरिक्त आयुक्तांना पैशाचे आमिष दाखवून हे फटाका मार्केट सुरू आहे। त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांचा सध्या भोंगळ कारभार दिसत असून त्यांनी फटाका मार्केटमधील दुकानांवर कारवाई न केल्यास अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालू असा इशारा वंचितच्या विजय लहाने यांनी दिला आहे। पांजरपोळ मैदानावर फटाका मार्केटला आधी परवानगी नाकारल्यानंतर परवानगी देणाऱ्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी पैसे घेऊन फटाका विक्रीला परवानगी दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी देखील केला आहे। अर्जुन गिराम ने नाहरकत देने से इनकार किए। अभी 16 तारीख को ऐसा क्या कारनामा हो गया कि उन्होंने वहां की परवानगी दे दी है, जबकि आईडीसी सर ने नहीं देने के बाद भी अर्जुन गिराम ने जो परमिशन जो दिए, तो इसमें साफ देवान घेवान होने की शक्यता हमको समझ में आ रही है। और अभी इतना भ्रष्टाचार पूरे महाराष्ट्र में मतलब ओपन हुआ, उसके बाद भी महानगर पालिका में फिर ये कारोबार हो रहा है। एक वही अधिकारी है जो 2-3 दिन में ऑर्डर बदलता है, तो ये इसकी सही ऑर्डर कौन सी है? 13 तारीख की ऑर्डर सही है कि 16 तारीख की ऑर्डर सही है? और जबकि उनके वरिष्ठ अपने आईडीसी 2-2 लेटर निकाल रहे हैं कि इस पे कार्रवाई करने का, तो आईडीसी के लेटर को इन्होंने कचरे के डब्बे में डाल के खुद की मनमानी करके इसमें कुछ देवान घेवान होने की 100% चांसेस है। और इसकी चौकसी करना, और जो परवानगी गलत तरीके से दी गई तो इस पे तुरंत इसको परवानगी रद्द करना, और जो अर्जुन गिराम के इनकी चौकसी करके ऑर्डर सही कौन सी है, 13 तारीख की उनकी सही है कि 16 तारीख की सही है, और उसके बाद आईडीसी के लेटर पे इन्होंने क्या कार्रवाई करे, इसका भी इनको जवाब देना पड़ेगा। साद बिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता। अवैध बाजार लागलेले फटाका मार्केट चालू आहे, आपली काय मागणी असतात? या ठिकाणावर जालन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आणि आयुक्ताच्या मार्फत या ठिकाणावर त्यांनी फक्त जालन्यामध्ये एकूण 100च दुकानाला या ठिकाणी परमिशन मिळालेली आहे। मला वाटतं 50 याला आझाद ग्राउंडला आहे आणि गोगरे स्टेडियमला या ठिकाणी मला 22च आहे, म्हणजे एकूण 70 दुकान आहे। 70 दुकानाला परमिशन असताना 3-3 बाजार या जालन्यामध्ये लागलेले आहे। अशाच पद्धतीने त्या मागच्या बारीने शिंदी बाजारामध्ये सुद्धा गणपतीसाठी बाजार तिथं भरवण्यात इथं अनुचित प्रकार घडला आणि तिथं एका माणसाचा जीव गेला। त्याच पद्धतीनं आता जालन्यामध्ये सुद्धा 3-3, 4-4 बाजार आहे, तिथं अग्निशमन दलाची गाडी सुद्धा नाही, तिथं सुद्धा काही अनुचित प्रकार होऊ शकतो। जनतेच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। इथलं प्रशासन झोपलेलं आहे आणि जे आयुक्त होते ज्याने ती परमिशन दिली होती ते आयुक्त तर घरी गेले लोकांचा कंटाळा लागल्यामुळं। आता जे दुसरा आयुक्त आहे, मला वाटतं ते अतिरिक्त आयुक्त आहे ग्राम म्हणून, त्या आयुक्ताने त्या या ठिकाणी परमिशन दिलेली पैशाच्या लालचीनं, त्याचा सुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो। आणि आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला त्या ठिकाणावर डेलिगेशन व्हॉट्सअपद्वारे पाठवलेलं आहे, कारण आज ऑफिस बंद होतं। त्यांनी सांगितलं मला काय आहे तुम्ही लेखी पाठवा। मी मॅडमच्या व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी पाठवलेला आहे। आम्ही आता फॅक्स सुद्धा मी यातल्या गृहमंत्र्याला बी करणार आहे, कारण की या जिल्ह्यामध्ये काय चाललंय काही समजणार नाही। एक तर मोठा क्लास 1 अधिकारी या ठिकाणावर लाच घेऊन या ठिकाणी निलंबित झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सगळं असंच भोंगळा कारभार चालू असल्या कारणाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनतेच्या जीवाला धोका नाही हो म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि मॅडमच्या जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्फत आम्ही तिकडे मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहे। बाजार बंद नाही झाला तर आपण काय करणार? आम्ही आंदोलन करणार आहे वंचित बहुजन आघाडी। काय आंदोलन असेल? आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो अतिरिक्त जो ग्राम म्हणून जो अतिरिक्त आयुक्त आता या ठिकाणी आलेला आहे त्याला घेरवा घालू आम्ही। काय नाव आपलं? विजय लहाने, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना।